नमस्कार मंडळी, लाईफलाईन सर्व्हिसेसमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्याकडे आले बोलेरो पिकअप FB 1.70. तर आज आपण हिला XT70ने स्कॅन करूया. फॉल्ट कोड काहीच नाही, पण आपण FB6 गाडी आहे, तिचा विषय इकडे लावलेला आहे, OBD कनेक्टर. याच्यामध्ये आपण हिचा पॅरामीटर चेक करूया. आज चालू गाडीमध्ये पॅरामीटर रीडिंग काय असते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. रीडिंग किती पाहिजे, काय असते, पॅरामीटर्स हे काय असते आणि आपण गाडी कशा प्रकारे स्कॅनिंग डायग्नोस करतो. तर आता आपण सर्वात आधी स्कॅनर कनेक्ट केला आहे. तर याला ऑटो स्कॅन करू किंवा डायग्नोस्टिक पण करता येईल किंवा ऑटो स्कॅन. आपण ऑटो स्कॅन करून घेऊया. डायरेक्ट उचललं गाडी म्हणजे स्कॅनरने डायरेक्ट गाडीचं नाव घेतलेलं आहे. तर डायग्नोस करूया. याच्यामध्ये ECU फ्लॅशिंग आहे, रीडविन आहे, डायग्नोस्टिक आहे. आपल्याला डायग्नोस्टिक करायचं आहे, डायग्नोस करायची आहे गाडी. तर ही BS6 आहे, तर आपण BS6 मध्ये करूया. याच्यामध्ये पण MDG1 एक मिनिट, बोलेरो पिकअप आहे BS6. आपण आधी यामध्ये कसं असते, ऑटोमॅटिक स्कॅन किंवा सिस्टम सिलेक्शनमध्ये पण करता येईल. सिस्टम सिलेक्शनमध्ये एवढे आपले जे फंक्शन्स आहेत, जे मॉड्यूल आहे, मॉड्यूलप्रमाणे आपल्याला स्कॅन करता येईल. आपण पूर्ण सिस्टम करूया म्हणजे गाडीत कोणता फॉल्ट आहे समजून येईल. चालू आहे स्कॅनिंग. नो फॉल्ट दिसत आहे आपल्याला गाडीमध्ये. गाडीचा क्लस्टर मीटर आहे. याच्यामध्ये फॉल्ट असा आहे की हा जो लॅम्प आहे हा कंटिन्यू ऑन असतो डिझेल टाकल्यावरही. त्यात वायरिंगमध्ये किंवा फ्लोटमध्ये फॉल्ट आहे. त्याच्यासाठी गाडी आलेली आहे आपल्याकडे. तर आपण व्हिडिओ बनवून घेऊया. तर झालं. तर आपण याच्यात आपण नो फॉल्ट आहेत इंजिन मॅनेजमेंट सिस्टममध्ये, EMS मध्ये. तर आपण बघूया. ऑइल प्रेशर करंटमध्ये एक आहे, ऑइल प्रेशर स्विच सिग्नल फ्लेक्सिबिलिटी ऑलवेज हाय, एरर व्हेन इंजिन ऑफ स्टेटमध्ये मॅक्सिमम पॉझिटिव्ह रेल प्रेशर एक्झिट. हिस्ट्रीमध्ये बाकी पेंडिंग आहे. तरी बॅटरी डाऊन झाली होती त्याच्यामुळे हे फॉल्ट आलेले आहेत. नंतर हा करंटमध्ये आहे, एकदा क्लिअर करून बघूया. ठीक आहे. तर आपण सिस्टम सिलेक्शनमध्ये जाऊन इंजिन मॅनेजमेंटमध्ये जाऊ. इंजिन मॅनेजमेंटमध्ये गेल्यानंतर रीड DTC एवढं आपण क्लिअर करूया. क्लिअर, नो DTC फोन. तर आपल्याला जो पॅरामीटर हा लाईव्ह डाटामध्ये चेक करायला लागेल. X-Toolच्या XT70 मध्ये हा जो स्कॅनर आहे. तर गाडी आपली बंद आहे म्हणजे स्विच ऑन आहे फक्त. हा यूज कसा करायचा मी आपल्याला सांगत आहे. त्याच्यामध्ये डोजिंग वॉल, DPF सूट, मास, लाईव्ह डाटामध्ये आपल्याला पूर्ण जी BS6 गाडीमध्ये एवढे फंक्शन्स येतात. DPF लेवल हे याच्यामध्ये ते DPF नाही आहे, पण हे जे आहे DPS अँड सूट मास, रिजनरेशन टू HCR, हे या ज्या गोष्टी आहे आपल्याला त्याचं सध्या काम नाही आहे. पण आपण आपला इंजेक्टर ऑन सेट हे जे सर्व फंक्शन्स आहेत. रेल प्रेशर, आपल्याला रेल प्रेशर चेक करता येईल इथून. पूर्ण ऑल टोटली रेल प्रेशरचे जे आहे डाटा इथे आपल्याला दिसत आहे. मग आता मी गाडी स्टार्ट करतो. गाडी स्टार्ट झालेली आहे. मग याच्यामध्ये आपल्याला रेल प्रेशर सेट पॉईंट, रेल प्रेशर गव्हर्नर स्टेटस, हा सेट पॉईंट आहे आणि आपला ॲक्च्युअल रेल आहे. ही आपली गाडी स्टार्ट आहे, ओके आहे सर्व गोष्टी. आपल्याला इथे इंजिन सिस्टम
व्होल्टेजेस याच्यामध्ये आपल्याला चेक करता येईल. हे बघा, याच्यामध्ये शेअर सिस्टम, कॅन नेटवर्क, सर्व आपल्याला इथून मॉनिटरिंग सिस्टम. हे बघा, प्रत्येक गोष्ट आपल्याला या स्कॅनरमध्ये मिळत आहे. आपल्याला ॲक्च्युएशन टेस्ट पण करता येईल. ॲक्च्युएशन टेस्टमध्ये आपल्याला गाडीचा कोणता पार्ट चालू आहे, बंद आहे, हे आपल्याला या ॲक्च्युएशन टेस्टमध्ये समजून येते. अशा प्रकारे हा स्कॅनर आहे. बघा, AC कॉम्प्रेसर, रिले, DP बॅक, लो पंप, आपल्याला याच्यामधून सर्व गोष्टी चेक करता येईल वन बाय वन. बघा, एवढे फंक्शन्स आहेत, स्पेशल फंक्शन वगैरे आहे याच्यामध्ये. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.